हेडलाइन्स प्रायोजक कॉटन किंग, किंग ऑफ 100% कॉटन रेडीमेड। माहिती जनसंपर्क विभागातील 5 अधिकाऱ्यांची होणार खातेनिहाय चौकशी। गेल्या सरकारच्या काळातील इस्रायल दौरा होणार। न्यूज 18 लोकमतला सूत्रांची माहिती। पेगासस फोन टॅपिंग प्रकरणावरून भारताला जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा कट। पेगासस प्रकरणात 45 देशांचा उल्लेख, मात्र चर्चा फक्त भारतात। फडणवीसांचा विरोधकांना सवाल। राज कुंद्राला 23 जुलैपर्यंत पोलीस कोठडी। मुंबई पोलिसांकडे राज कुंद्रा विरोधात सबळ पुरावे। राज ठाकरेंनी घेतली शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंची भेट। कधीही मास्क न घालणाऱ्या राज ठाकरेंनी भेटीदरम्यान लावला मास्क। चाळीस कोटी भारतीयांना अद्यापही कोरोनाचा धोका। देशभरात मुलांसह 2/3 नागरिकांमध्ये कोरोना विरोधातील अँटीबॉडीज विकसित। कोल्हापूर जिल्ह्याला पुढील 3 दिवस अतिवृष्टीचा इशारा। 70 ते 120 मिलीमीटर पावसाची शक्यता। हवामान खात्याने दिला सावधानतेचा इशारा। दापोलीत रस्ता खचण्याचे प्रकार सुरू। दापोली बुरोंडी मार्गावरच्या लाडघर जवळ खचला रस्ता। नमस्कार, मी विलास बडे। न्यूज 18 लोकमतच्या या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। प्राईम टाइमच्या सुरुवातीला बातमी आहे राज्य सरकारच्या एका निर्णयाची। माहिती जनसंपर्क विभागातील 5 अधिकाऱ्यांची आता खातेनिहाय चौकशी करण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतलाय। न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी या संदर्भातली माहिती दिली आहे। या 5 अधिकाऱ्यांनी गेल्या सरकारच्या काळात निवडणुकीच्या दरम्यान इस्रायलचा दौरा केला होता। या दौऱ्याचा तपशील त्यांनी सरकारला दिला होता का, तसंच अभ्यास दौऱ्याचा रिपोर्ट सरकारला सादर केला होता का, याबद्दलच्या कारणे दाखवा नोटिसा त्यांना दिल्याचं सुद्धा कळतंय। न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी या संदर्भातली माहिती दिली आहे। प्रफुल्ल साळुंखे आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत। प्रफुल्ल, हे कोण नेमके अधिकारी आहेत, ते कशासाठी गेले होते, याबद्दलची काही माहिती मिळू शकली आहे का? विलास, आपण जर पाहिलं तर गेल्या सरकारच्या काळामध्ये 5 माहिती जनसंपर्क विभागातील 5 अधिकारी जे असे आहेत की ज्यांनी या ठिकाणी इस्रायलचा दौरा केला होता। आता जे फोन टॅपिंगचं प्रकरण समोर येत आहे, त्यानंतर हे प्रकरण समोर आल्यानं मंत्रालयामध्ये एकच खळबळ उडाली। या 5 अधिकाऱ्यांबरोबर 2 खासगी अधिकारी म्हणजे एक ट्रेनी देखील या दौऱ्यामध्ये गेले असल्याचं समजतंय। पण ही विचारणा जी आहे ती 5 अधिकाऱ्यांना या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि त्यांना त्या संदर्भातली कारणे दाखवा नोटीस देखील बजावण्यात आली होती की इस्रायलला दौरा जो करण्यात आला त्याची नक्की कारणं काय आहेत आणि कशा संदर्भात हा दौरा झाला होता, आणि त्या दौऱ्यानंतर जर अभ्यास दौरा असेल तर अभ्यास दौऱ्यानंतरचा जो अहवाल द्यायचा असतो राज्य सरकारला तो दिला होता का, या संदर्भातली विचारणा करण्यात आली होती। कारण तेव्हा देखील एक मोठी जेव्हा हा दौरा संपला होता त्यानंतर एक मोठी चर्चा देखील या ठिकाणी सुरू झाली होती आणि विरोधकांनी आरोप देखील केला होता की या दौऱ्यामध्ये फोन टॅपिंग करण्यासाठीचं यंत्र जे आहे ते आणण्यात आलं आणि त्या संदर्भातली टेक्नॉलॉजी घेण्यासाठी काही अधिकारी गेले होते, त्यांचा देखील यात समावेश होता का, या सगळ्या गोष्टी तेव्हा खूप मोठ्या प्रमाणावर गाजल्या होत्या। आणि त्याच संपूर्ण प्रकरण आता पुन्हा समोर आल्यामुळे या 5 अधिकाऱ्यांना त्या दौऱ्यासंदर्भातली माहिती जी आहे ती सरकारला देण्यासंदर्भातली नोटीस जी आहे ती बजावण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून दिली गेली आहे आणि साधारणतः या 15 दिवसामध्ये त्यांनी ही संपूर्ण माहिती जी आहे ती राज्य सरकारला सोपवायची आहे। धन्यवाद प्रफुल्ल, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। पेगासस हेरगिरी तंत्रज्ञानाच्या द्वारे काही महत्त्वाच्या व्यक्तींवर पाळत ठेवण्यात आल्याची शक्यता वर्तवण्यात आली आणि त्यामुळे देशात सध्या राजकीय वातावरण चांगलंच तापलंय।
विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केंद्र सरकारवर याबद्दलची शंका व्यक्त केली आहे। दरम्यान अधिवेशनाच्या निमित्तानं हा विषय चांगलाच तापला असून आरोप प्रत्यारोपांची राळ उठली आहे। यावेळी पेगासस प्रकरणी संयुक्त संसदीय समितीकडून याची चौकशी करण्याची मागणी शिवसेनेने केली। पेगासस हेरगिरी तंत्रज्ञानाद्वारे काही महत्त्वाच्या व्यक्तींवर पाळत ठेवण्यात आल्याची शक्यता वर्तवण्यात आली, तसे आरोप करण्यात आले। देशात सध्या राजकीय वातावरण त्यामुळे तापलेलं असताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी या मुद्द्यावरून महाराष्ट्रात सुद्धा पेगाससच्या वापराबद्दलचं वक्तव्य केलं। केंद्रातील 2 मंत्र्यांना फोन टॅप त्यांचे करण्यात आले। भाजपनं एनडीए मधील मंत्र्यांचे फोन टॅप केले। काँग्रेसचं किंवा अन्य कोणत्या पक्षाचं सरकार केंद्रात असतं आणि भाजप विरोधी पक्षात असता तर हे प्रकरण समोर आलं असतं तर भाजपनं संपूर्ण देशात तांडव केलं असतं। पंतप्रधानांनी आता याबद्दल स्पष्टीकरण द्यावं अशी मागणी संजय राऊतांनी केली। तेव्हा विरोधी पक्षांनी आता या संदर्भात आवाज उठवायला सुरुवात केलेली आहे। पावसाळी अधिवेशनाच्या अगदी पहिल्याच दिवशी या संदर्भात त्यांनी आक्रमक भूमिका घेत जोरदार घोषणाबाजी केली, कारण यात राहुल गांधी यांचं सुद्धा नाव समोर आलेलं होतं। त्यांच्या सुद्धा फोन टॅपिंगचा प्रयत्न झाला का असा सवाल विचारला गेला आणि त्यानंतर विरोधक आक्रमक झाले। देशातल्या अनेक महत्त्वाच्या संस्थांमधले पत्रकार असतील किंवा इतर अधिकारी असतील, राजकीय नेते असतील, यांचा सुद्धा या यादीत नाव होतं। अशी बाब समोर आल्याच्या नंतर हा सगळा राजकीय गदारोळ उठलेला आहे। पेगासस बाबत शिवसेनेच्या खासदारांनी आज एक निवेदन दिलं। फोन टॅपिंग बाबत योग्य ती चौकशी करण्याची आणि संयुक्त संसदीय समितीकडून त्याची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली। हे प्रकरण कुठल्या पक्षाचं नाही, हा देशाचा विषय आहे। त्यामुळे याच्यावर जॉईंट पार्लमेंटरी कमिटी त्याच्याकडे याचा तपास करायला आपण द्यायला पाहिजे। त्या कमिटीला याबद्दलचं संशोधन करण्याची आपण अनुमती द्यावी, ती कमिटी स्थापन करावी आणि त्याचा अहवाल यावर मागितला गेला पाहिजे। कारण हा निव्वळ म्हणजे स्वातंत्र्यावरचाच घालाय असं नाही, संविधानाला पण छेद देणार आहे ना। मग कसली लोकशाही बोलायची आणि तुमच्या स्वातंत्र्यावर घालायचा? म्हणजे आम्हाला जो मूलभूत फ्रीडम ऑफ स्पीच, फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन आहे ना, फ्रीडम ऑफ स्पीच एक्सप्रेशन जे काय आहे, म्हणजे तुम्ही एन्क्रोचच करताय की लोकांच्या घरामध्ये। म्हणजे मला आज आठवण आली पटकन की 2014 साली केव्हा तरी गडकरी असं म्हणाले होते, त्यांच्या घरी कॅमेरे लावलेत म्हणून, ते बाथरूम मध्ये पण लावले असं म्हणाले होते। आठवतं का तुम्हाला ते? तर ते इतकं गंभीर आहे, म्हणजे आपल्याच कार्यकर्त्यावर जर एवढं वॉच ठेवलं जात असेल तर मग इतरांचं काय? आणि हा जो संशय आहे तो घालवायचा असेल तर केंद्र सरकारनं पुढे येऊन जॉईंट पार्लमेंटरी कमिटी स्थापन केली पाहिजे आणि त्यांच्याकडे तपास दिला पाहिजे। फोन टॅपिंगच्या मुद्द्यावरून विरोधक संसदेत प्रचंड गोंधळ घालतायत, पण केंद्र सरकारनं कोणाचेही फोन टॅप केलेले नाहीत। विरोधकांचे आरोप दिशाभूल करणारे आहेत असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। फोन टॅपिंग मोदींच्या नव्हे तर मनमोहन सिंग यांच्या काळात झाल्याचा दावा फडणवीसांनी केला। पेगासस मध्ये 45 देशांचा उल्लेख आहे, फक्त भारताची चर्चा होतीये। जाणीवपूर्वक बदनामी करण्याच्या हेतूनं हे होत असल्याचा दावा फडणवीसांनी केला। पेगाससचा जो विषय समोर आलेला आहे आणि त्या संदर्भात काही माध्यमांनी यादी छापली आहे, काही माध्यमांनी त्याबद्दलची बातमी छापलेली आहे। या बातमीला कुठलाही आधार नाहीये। या संदर्भात भारत सरकारच्या वतीनं अतिशय स्पष्टपणे सांगितलेलं आहे की भारत सरकारची कुठलीही एजन्सी अशा प्रकारे इल्लीगल हॅकिंग करत नाही। आपल्याला माहिती असेल की 19 जानेवारी 2006 ला सपा नेते अमर सिंग यांनी आरोप केला की डॉक्टर मनमोहन सिंगजींचं सरकार फोन टॅपिंग करत आहे।
मग लगेच सीताराम येचुरीजी असतील, जयललिता असतील, चंद्रबाबू नायडू असतील यांनी ते आरोप केले. त्यावर मनमोहन सिंगजींनी उत्तर दिलं की सरकारने हे फोन टॅप केलेले नाहीत, एका खाजगी संस्थेने हे फोन टॅप केलेले आहेत आणि या संदर्भात भूपिंदर सिंग नामक एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. हे जे काही पेगासिसचा विषय आहे यामध्ये 45 देशांचा उल्लेख आहे, पण चर्चा केवळ भारताची केली जाते आणि ठरवून संसदेच्या अधिवेशनाच्या आदल्या दिवशी अशा प्रकारची बातमी देऊन एकीकडे भारतीय लोकशाहीला बदनाम करण्याचा हा कट आहे. आणि असं लक्षात येत आहे की जेव्हा जेव्हा भारत पुढे जातो त्यावेळी काही लोक वेस्टेड इंटरेस्टच्या माध्यमातून भारताला बदनाम करण्याचा कट करतात. भारतात पत्रकार आणि अधिकारी मंत्री यांचे फोन टॅप झाले असल्याच्या आरोपावरून राज्यसभेत आणि लोकसभेत आज विरोधकांनी प्रचंड गोंधळ घातला. गोंधळाचा हा दुसरा दिवस होता. या फोन टॅपिंग प्रकरणावरून मंत्री नवाब मलिक यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. केंद्र सरकारनं स्पष्ट सांगावं की सॉफ्टवेअर त्यांनी खरेदी केलंय की नाही. पत्रकार न्याय व्यवस्थेत काम करणारे देशविरोधी आहेत का, असा सवाल सुद्धा त्यांनी केंद्र सरकारला विचारला आहे. ज्या पद्धतीने सांगताय की मनमोहन सिंगजीच्या काळामध्ये काही झालं होतं, त्या काळात झाला होता, त्या काळात झाला तर सरकारने चौकशी करून ज्या लोकांनी फोन टॅपिंगची कामं केली होती त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आलं होतं. आता बेकायदेशीरपणे जर फोन टॅप झाला असेल मग कोण करत होता याच्या बाबतीत माहिती द्या आणि त्यांच्यावर कारवाई करा. पण सरकार ज्या पद्धतीने सर्व विषय फिरवत आहे म्हणजे कुठेतरी याच्यात काहीतरी तथ्य आहे. नुसता हे बोलून चालणार नाही की आंतरराष्ट्रीय कट कारस्थान करून भारताला बदनाम करण्याचं हे काम सुरू आहे. आम्हाला वाटते कहीं ना कहीं दाल में कुछ काला है. राज्यातल्या शिक्षक होऊ पाहणाऱ्या विद्यार्थ्यांच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. राज्यातल्या शिक्षक भरतीचा मार्ग अखेर मोकळा झाला. आता शिक्षक भरतीला पात्र ठरण्यासाठी होणारी परीक्षा घेण्याचा शिक्षण विभागानं महत्त्वाचा निर्णय घेतलाय. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 15 सप्टेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीत होणार आहे. तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील अंदाजे 27,000 आणि माध्यमिक शाळेतील अंदाजे 13,000 असे एकूण 40,000 शिक्षकांची पदं रिक्त आहेत. शिक्षण विभाग टप्प्याटप्प्यानं जागा भरणार आहे. पहिल्या टप्प्यात 6,100 जागा भरण्यात येणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय. तेव्हा गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेली शिक्षक भरतीची प्रक्रिया ही कधी सुरू होणार याची प्रतीक्षा होती, पण अखेर ही प्रतीक्षा संपली असं म्हणावं लागेल. प्रफुल्ल साळुंखे आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. प्रफुल्ल, राज्यातले लाखो असे विद्यार्थी आहेत ज्यांनी डीएड पूर्ण केलं, त्याच्याबद्दल त्यांनी सतत वर्षानुवर्ष वाट पाहिली की आपण कधीतरी शिक्षक होऊ. त्यांचं स्वप्न साकार होत नव्हतं, पण राज्य सरकारच्या निर्णयाच्या नंतर त्यांचं स्वप्न साकार होण्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचं पाऊल पडलंय. विलास, आपण पाहिलं तर राज्य सरकारचं जो एकूण आकडेवारी जी सांगते त्यामध्ये जवळपास राज्यात 20,000 शिक्षकांची गरज जी आहे ती आज देखील आहे आणि त्या संदर्भातली ही भरती करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. 4 दिवसापूर्वीच अर्थ विभागानं 6,000 शिक्षकांना भरती करण्यासंदर्भातला निर्णय जो आहे तो शिक्षण विभागाला कळवला आणि त्या संदर्भातली भरती जी आहे ती लवकरच या ठिकाणी शिक्षण विभागाच्या वतीने करण्यात येणार आहे. पण एक आणखी सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शिक्षक होण्यासाठी जी टीईटी परीक्षा राज्य सरकारची पास करावी लागते, ती टीईटी परीक्षा गेले 2 वर्ष या ठिकाणी होऊ शकली नव्हती. त्यामुळे अनेक शिक्षकांनी बीएड केल्यानंतर देखील त्यांना शिक्षक होण्यासाठी जर रुजू व्हायचं असेल तर त्यांना टीईटी परीक्षा देणं अत्यंत गरजेचं होतं. पण ही परीक्षा होऊ न शकल्यामुळे त्यांना मोठी अडचण जाणवत होती. त्यामुळे ही टीईटीची परीक्षा घेण्यासाठी राज्य सरकारने आता निश्चित केलंय आणि 2 वर्षानंतर आता ही 15 सप्टेंबरला कदाचित टीईटी परीक्षा जी आहे ती होऊ शकते असं शिक्षण विभागाच्या वतीने कळवण्यात आलंय. त्यामुळे अनेक शिक्षक जे पूर्वी होते आणि आता ज्यांना शिक्षक होऊ इच्छितात त्यांच्यासाठी ही दिलासादायक गोष्ट आहे. नक्कीच. धन्यवाद प्रफुल्ल, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. राज ठाकरे 2 दिवसाच्या पुणे दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची भेट घेतली. एरवी मास्क वापरायला नकार देणाऱ्या राज ठाकरे यांनी 98 वर्षीय
बाबासाहेब पुरंदरे यांची भेट घेताना मात्र मास्क घातला. बाबासाहेबांच्या काळजीपोटी त्यांनी हा मास्क घातल्याचं पाहायला मिळालं. या भेटीनंतर राज यांचे मास्क घातलेले व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले. यानंतरची बातमी आपल्या सगळ्यांना सावध करणारी, कारण पावसाचा रेड अलर्ट कायम आहे. 5 जिल्ह्यांसाठी पुढचे 2 दिवस अतिशय महत्त्वाचे आणि धोकादायक ठरू शकतात. रत्नागिरी, रायगडमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. पुणे, कोल्हापूर, साताऱ्याला सुद्धा धोका कायम आहे. गुरुवारपर्यंत 5 जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे. त्यामुळे डोंगर परिसरात राहणाऱ्यांना दरडी कोसळण्याचा धोका, तर नदीकाठच्या लोकांना पुराचा धोका संभवू शकतो आणि त्यामुळे सगळ्यांनी काळजी घेणं अतिशय गरजेचं आहे. ठाणे, पालघर, सिंधुदुर्गात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. या सगळ्याबद्दल अधिक तपशीलवार माहिती देण्यासाठी हवामान तज्ज्ञ डॉक्टर रामचंद्र साबळे सर आता आपल्या सोबत आहेत. साबळे सर, काय सध्याची परिस्थिती आहे? पुढचे 5 दिवस कुठे किती पाऊस होऊ शकतो, काय आहे अंदाज? एकूणच परिस्थिती पाहता संपूर्ण पश्चिम किनारपट्टीवरती कमी हवेच्या दाबाचं क्षेत्र आहे आणि त्याशिवाय म्हणजे कमी हवेच्या दाबाचं क्षेत्र म्हणजे साधारणपणे 1002 हेक्टोपास्कल इतकं कमी आहे. काही ठिकाणी त्यापेक्षाही कमी आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात ढग तिथं जमतात आणि अशा ठिकाणी जोराचे पाऊस होतात. आता कोल्हापूर हे ठिकाण देखील सिंधुदुर्गला लागून आहे आणि कोकणामधला सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये देखील पावसाचं प्रमाण अधिक आहे. पण कोल्हापूरला जास्त शक्यता निर्माण होण्याचं कारण कोल्हापूरवरील हवेचे दाब आणखी कोल्हापूर भागातले जिल्ह्यातले आणखी कमी होत आहेत आणि त्यामुळे हा पाऊस होणार आहे. हा जेव्हा पाऊस होईल तेव्हा मोठ्या प्रमाणात पाणी वाहणं, त्यानंतर दरडी कोसळणं हे सगळे आणि असे प्रकार नेहमीच घडतात. त्यासाठी विशेष काळजी घेणं म्हणजे ज्या वेळेला पावसाचा जोर असेल तेव्हा लोकांनी घरातून बाहेर पडू नये. ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात म्हणजे खोलगट भाग असतील तिथं पाणी मोठ्या प्रमाणात साचणार आहे आणि पाण्याचे प्रवाह देखील जोरात असतात. अशामध्ये प्रवाहामध्ये जाऊ नये, वाहनं त्यामध्ये नक्कीच. त्यामुळे काळजी घ्यावी असं आवाहन तुम्ही करताय. धन्यवाद सर, तुम्ही केलेल्या सगळ्या सविस्तर विश्लेषणाबद्दल. यासोबत प्राईम टाइम या बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही पाहताय प्राईम टाइम. यानंतर कोरोनाच्या संदर्भातली एक महत्त्वाची बातमी आहे. देशात आजही 40 कोटी भारतीयांना कोरोनाचा धोका कायम आहे. 2/3 नागरिकांमध्ये अँटीबॉडीज विकसित झालेल्या आहेत. ही त्यातल्या त्यात दिलासादायक बाब आहे. 6 ते 9 वयोगटात 10% अँटीबॉडीज आहेत, तर 10 ते 17 वयोगटामध्ये 20% अँटीबॉडीज आतापर्यंत कोरोनाच्या विरोधातल्या डेव्हलप झाल्याचं या सर्वेक्षणातून समोर आलेलं आहे. पण एक मोठा आकडा अजून सुद्धा 40 कोटी लोक आहेत जे या कोरोनाच्या आहारी जाऊ शकतात किंवा त्यांचा संसर्ग त्यांना होऊ शकतो आणि त्यामुळे त्यांनी अधिक काळजी घेणं गरजेचं आहे, कारण त्यांच्यामध्ये त्या अँटीबॉडीज अजून डेव्हलप झालेल्या नाही आहेत. 2 लाटा कोरोनाच्या येऊन गेलेल्या आहेत आणि यामध्ये दिलासादायक बाब ही आहे की मोठ्या प्रमाणात नागरिकांना अँटीबॉडी डेव्हलप झालेल्या आहेत आणि त्यामुळे त्यांना कोरोनाचा काहीसा धोका कमी झालेला असला तरी सुद्धा आपल्या देशातली एकूण सगळी लोकसंख्या पाहता 40 कोटी भारतीयांना अजून सुद्धा धोका कायम. - 2016 सालच्या PSI परीक्षेच्या प्रतीक्षा यादीत निवड झालेल्या 30 मुलांना सरकारनं अजूनही ट्रेनिंगला पाठवलेलं नाही. आमच्या पाठीमागून सिलेक्ट झालेल्या 2 बॅचेसचं ट्रेनिंग संपवून काही जण PSI पदावर रुजू झाले, पण सरकार अजूनही आम्हाला ट्रेनिंगला पाठवायला चालढकल का करतंय असा परखड सवाल नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या परीक्षार्थींनी सरकारला विचारलाय. त्यांच्या व्यथा जाणून घेतल्यात आमचे पुण्याचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांनी. आता आपल्यासोबत 2016च्या PSI बॅचची काही प्रातिनिधिक मुलं आहेत. यांची परीक्षा होऊन 4-5 वर्ष उलटलीत, पण अजूनही यांना शासन ट्रेनिंगला पाठवत नाही PSIला. त्यामुळे करायचं काय हे म्हणजे सगळ्या दारोदारी भटकून आलेत, पण अजूनही यांना न्याय मिळत नाही. नेमकं यांचा मुद्दा काय आहे, प्रश्न काय आहे, मला सांगा. तुमचं नाव सांगा आणि का तुम्हाला ट्रेनिंग पाठवत नाही? माझं नाव संदीप काकासाहेब बिताडी, मी सोलापूरचा. तर आमची वेटिंग लिस्ट 1 जुलै 2021ला लागली आता. तर आम्हाला
उशीर झाला म्हणून 24 जूनला आता एक बॅच ट्रेनिंगला गेली, त्या बॅच बरोबर उशीर झाला म्हणून ट्रेनिंगला लावत नाही सध्या. नाही, पण तुमचं पूर्ण स्टोरी काय आहे? म्हणजे 2016च्या परीक्षेला तुम्ही पास झालात हो, बरोबर? 2016ची ॲड होती सर. 2018ला रिझल्ट लागला, तर त्यात 57 मुलांनी जॉईन केलं नव्हतं. तर 57 मुलांनी गव्हर्नमेंटनी एमपीसीकडे मागणीपत्र पाठवलं, तर एमपीसीने नकार दिला. तर आम्ही मॅटमध्ये मॅटर दाखल केला, तर मॅटने आमच्या बाजूने निर्णय दिला की वेटिंग लिस्ट लावावी. परत एमपीसीने नंतर अपील केली हायकोर्टामध्ये. हायकोर्टाने सांगितलं की आता वेटिंग लावा. ह्या कालांतरामध्ये 4 वर्षे आमची गेली. तर आता नुकताच 1 जुलैला वेटिंग लिस्ट लावली गेली. तर 4 वर्षानंतर सुद्धा वेटिंग लिस्ट लावून सुद्धा गव्हर्नमेंट आणि डीजीपी ऑफिस आम्हाला ट्रेनिंगला लावत नाही. जवळपास 57ची वेटिंग लिस्ट लागलेली आहे. त्याच्यातले सध्या जॉईन करणारे 30 मुलं आहेत. पण कोरोना असल्यामुळे सगळे आपल्या त्या गावी आहेत. पण आम्ही पाहिजे तितका प्रयत्न करतो सगळे एकत्रित येऊन मंत्रालयात वगैरे मुंबईत जाण्यासाठी. पण पाहिजे तेवढा आम्हाला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स येत नाही सरकारकडून. काय का लटकून ठेवलं तुम्हाला? काय विषय काय होता? काय असे म्हणजे कारण कोणतं दिलं जात नाही. बघतो म्हणतात आणि करतो म्हणतात. पण आम्हाला एक बॅच गेलेली असल्यामुळे आताच लगेच 1 महिन्याभरात पाठवलं तर आम्हाला, समजा आता नाही पाठवलं तर पुन्हा आणखीन किती वर्ष व्हायला? तर 1 ते 1.5 वर्ष जातील. ते काय कालावधी जास्तच आहे. 1-1.5 वर्ष तर फिक्स जाणार. आणि त्या कालावधीत मग परिस्थिती आपली बिकट असल्यामुळं आर्थिक परिस्थिती सामना करावा लागणार भरपूर. तुझं नाव सांग, कुठल्या बॅचचा आहे तू? माझं नाव दिलीप गवळी. मी 2016मध्येच पेपर दिले. तर आम्ही 4 वर्ष MPSCकडं पाठपुरावा करून MPSCनी त्यांचं काम आत्ता 1 जुलैला लिस्ट लावून पूर्ण केलेलं आहे. तरी शासनाला मला विनंती आहे की आमची जी जूनमध्ये बॅच गेलेली आहे ही, तर त्या जूनच्या बॅचबरोबर आम्हाला जॉईन करून ट्रेनिंगला पाठवा. महिन्याला 8-10 हजार खर्च होतो. ते घरचे सुद्धा आता तणावात आहे तेवढे खर्च करण्यासाठी पैसे. आणि ते पुढं परीक्षा देणं म्हणजे गॅरंटी नाही ना. घरच्यांनाही थोडी भीती वाटते. परिस्थिती वय झालेला आहे. त्यामुळे शासनानं म्हणजे आता तशी अडचण काहीच नाही तुम्हाला ट्रेनिंगला पाठवायला? नाहीच काय अडचण आहे. MPSCनं केलेलं आहे, निकाल वगैरे लावलेला. काही अडचण आहे सध्या सरकारकडे आहे निकाल लावण्यासाठी. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचटे, चंद्रांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. या सगळ्या घडामोडींसोबत प्राईम टाईममध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.